महाराष्ट्रामध्ये हे चाललंय काय? निष्ठावानांना डावललं जाते, जे गुंड मवाली बलात्कारी आहेत त्यांना पक्षात घेतलं जाते आणि जे नागरिक आहेत त्यांना गृहीत धरलं जाते आणि जे राजकारण आहे त्याचं गुन्हेगारीकरण केलं जाते असं म्हणणं आहे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचं. त्या काय म्हणाल्या ऐका. ज्या भारतीय जनता पार्टी सोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांनी संघ केलेला आहे, घरोबा केलेला आहे, त्या भाजपामध्ये मुळात सगळ्या प्रकारचे भ्रष्टाचारी, तडीपार, बलात्कारी, गुंड, गुन्हेगार आलेले आहेत. त्यामुळे जर भाजप आपल्या सोबत असेल तर आपण गुन्हेगारांना सुद्धा निवडून आणू शकतो. कारण साम दाम दंडभेद, ईव्हीएम सगळ्या स्वायत्त यंत्रणा आपल्या हाताशी आहेत. ही एका अर्थाने खात्री मिळाल्यामुळे आणि लोकांना गृहीत धरत असल्यामुळे, कारण लोकांच्या मताची गरजच नाही, आम्ही काहीही करून आम्ही निवडून येऊ शकतो असं वाटल्यामुळे कदाचित लोकांच्या कुठल्याही मताचा आदर न करता इथे राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो निश्चितपणे निषेधार्ह आहे.